अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। शासकीय आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। शासनाची परवानगी न घेता नियम धाब्यावर बसवून अमरावतीच्या ओसलवाल भवनामध्ये महिलांचा हळदी कुंकू मेळावा घेण्यात आला होता। चोपडा येथील कुंटणखान्यावर चोपडा पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असून या कारवाईत एकूण 60 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। येवला नगरपालिकेच्या वतीने कर वसुली मोहिमेअंतर्गत मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळा भाडे, जागा भाडे अशा थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच मालमत्तेसमोर बँड वाजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील सर्वच जवळ 710 गावांमध्ये गुरुवारी पहाटे 6:08 भूकंपाचा धक्का बसला। 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाली, तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्क्याची 3.6 एवढी नोंद झाली असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली। या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सूचनाही गाव पातळीवर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। आता शरद पवारांचे डाव मोडीत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी चाल खेळली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भोर येथील निवासस्थानी भेट घेतली। सुनील तटकरे यांनी थोपटे यांची भोरमधील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर चर्चा देखील केलेली आहे। मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधार पद सोपवण्यात आलंय। MS धोनीनं कर्णधार पदाचा राजीनामा दिला। यंदा चेन्नईची धुरा युवा ऋतुराज गायकवाड सांभाळणार आहे। IPLच्या 17व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। चेपॉकवर चेन्नई आणि RCB यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे। उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथील मणिकर्णिका घाट इथे मसान होळी साजरी केली जाणार आहे। धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला। राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कक्ष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेले आहेत। कोकणात होळी सणाला विशेष महत्त्व आहे। देशातील एकमेव असं मंदिर ज्या मंदिरात दरवर्षी फणसाच्या झाडापासून होळीच्या आदल्या दिवशी पाषाण बनवून ते वर्षभर ग्रामदैवत म्हणून पूजलं जातं। सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील सांगेली गावात होळीच्या अगोदरच होळीच्या दिवशी तोडल्या जाणाऱ्या झाडाची पूजा केली जाते। महाशिवरात्रीपासून ते होळीपर्यंत तब्बल 15 ते 20 दिवस सोहळा सुरू असतो। पूर्णतः धार्मिक वातावरण असतं। दररोज भजन, कीर्तन, दशावतार अशी रेलचेल असते। वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते हे बघतोच असा मजकूर त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेला आहे। रात्री उशिरा फेसबुकवर त्यांनी ही पोस्ट केली। वसंत मोरे यांनी विविध पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेतली। लोकसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत। मोरे नेमक्या कुठल्या पक्षात प्रवेश करतात की अपक्ष लढतात हे अजूनही समजू शकलेलं नाही। लवकरच ते भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती वसंत मोरे यांनी स्वतः दिली आहे। चांदवड तालुक्यातील शिंगवे येथून सलग 25व्या वर्षी पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं। श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। या यात्रेत राज्यभरातून पायी दिंड्या दाखल होत असतात। हभप तुकाराम महाराज काळे यांच्यातर्फे दरवर्षी या पायी दिंडीचं आयोजन करण्यात येतं। लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर या मागणीसाठी बळजबरी करणाऱ्या प्रेयसीची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे। धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली। पालघरमधील मोखाडा आणि वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेल्या एका महिलेचं धड आढळून आलं होतं। या प्रकरणात तपास करताना पालघर पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली। सोलापूरमधील सुनील यादव याचं एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं। मात्र ही महिला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची बळजबरी करत असल्याने आरोपी सुनील यादव याने आपल्या साथीदार महेश बडगुजर याच्यासह प्रेयसीची निर्घृण हत्या केली। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेले आहे।
नांदेडमध्ये सकाळी 6:08 दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवलेत. 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली. महाराष्ट्रामधील नांदेड, हिंगोली, परभणी या शहराजवळ भूकंपाचे धक्के जाणवलेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मार्च महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. याआधी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 1.3 रिश्टर स्केलचे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. मराठवाड्यात मार्चच्या अखेरीस मोठ्या आणि मध्यम लघु प्रकल्पास 25% पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील 100 लघु प्रकल्प पूर्ण कोरडे पडले असून 269 प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा घटल्याने सिंचनासाठी आणि पाण्यासाठी पाणीपुरवठा करणे कठीण झाले. शहरी भागातही टंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. मराठवाड्यातील ग्रामीण भागांसह शहरात पाणी टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. टंचाईमुळे अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर चुलत भाऊ आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकालाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात 4 गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आदिवासींचं घर पाडून त्यांच्या पिकांची नासधूस केल्याप्रकरणी फिल्म सिटी व्यवस्थापकीय संचालकाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे असा सवाल करत उच्च न्यायालयाने आरे कॉलनी पोलिसांना याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. जमीन बळकावल्याप्रकरणी फिल्म सिटी परिसरामध्ये असलेल्या देवीचा पाडा येथे राहणाऱ्या किसन भगत यांनी केलेल्या याचिकेवर खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी सुरू होती. यावेळेस उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने जे समूह रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे कागदोपत्री पाठवून 34 कोटींची बिले काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णसेवेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेला निधी आणि कामे न करताच एका झटक्यात निकाली काढण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम एकात्मिक घटक विभागाने मार्च 2023च्या शेवटच्या एका आठवड्यात हा घोटाळा झालाय अशी माहिती समोर आली आहे.